अरे माझा कर्मा, आता मी कुठे जाऊ, कुठे शोधू माझ्या लेकराला? आता कुठे सुखाचे 4 क्षण येणार होते तर त्यात हे असं ते गेलं असेल माझं लेकरू. कुठे शोधू मी त्याला? नमस्कार गुरुजी. अरे तुम्ही आलात? हो, पाया पडतो. गुरुजी, ही मोहिनी. नमस्कार गुरुजी, पाया पडते. माझी होणारी बायको. तुम्हाला लग्न लावायचं आहे आमचं. आरके, दुसरा काही पर्याय नाही आहे मोहिनी. आपण लग्न केलं तरच वाचू आपण सगळे. आता तुझी आई, तुझे बाबा आणि मी फिनिश. मोहिनी, मी हे आधी तुला विचारलंय लग्नासाठी, तेव्हा वेळ चुकीची होती, पण आत्ता वेळ नाही आहे चुकीची, कारण आत्ता आपल्याकडे वेळच नाही आहे. कळतंय तुला? आरके, लग्न माझे आई बाबा नाही आहेत. तुमची आई, घरचे कोणीच नाही आहेत. नसू देत. हे कोणी नसले तरी काही फरक पडत नाही मोहिनी. तिकडे दीपा मंडपामध्ये वाट बघते माझी, आणि एकदा का माझं तिच्याशी लग्न झालं ना, तर बाबा कधी बाहेर येऊ शकणार नाहीत. कळतंय तुला? मोहिनी, नाहीये वेळ आपल्याकडे. आत्ता फक्त निर्णय घेऊ शकतो एवढाच वेळ आहे. मुली, तुला खरंच यांच्याशी लग्न करायची इच्छा आहे का? गुरुजी, मी स्वखुशीने ह्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. हे नक्की? सॉरी. नक्की नाही. हे हॅलो. हॅलो सर. ही मुलगी नवरी मुलगी, म्हणजे माझी होणारी बायको. हे ना छान रेडी करा. गुरुजी, आलोच. जीवांची सोबत, कधी कधी हळवे हसू, कधी मंजुळ गाणी, कधी कधी रुसवा बोल, डोळ्यातील पाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी, या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. मोहिनी, हा तुझ्या आयुष्यातला सुखाचा शेवटचा क्षण. यानंतर आता तुझ्या आयुष्यात सुख कधीही येणार नाही. उद्यापासून तू एक एक दिवस मोडशील. सर, हा तुमचा कॉस्ट्यूम.
अहो सर, अहो सर काय करताय तुम्ही? अहो सर असं नका करू प्लीज. अहो सर. खोटं बोलताना कधी स्ट्रेस आला नाही, आता खरं बोलताना येतोय. मागच्या वेळी खरं बोललो आणि अरेस्ट झाली. तेव्हापासून ठरवलं, आता जेव्हा जेव्हा खरं बोलायची वेळ येईल तेव्हा हिला पर्याय नाही. सर प्लीज असं नका करू. नवरदेव रंगवायला घ्या, चला. तुला कसा मुलगा हवाय? मला असं राजकुमार कॅटेगरीतला मुलगा नकोय, अजिबात नकोय. मला आपल्या घराला आपलंसं करणारा मुलगा हवाय, आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा. मग तो सायकलवर आला ना तरी माझी काही हरकत नाही. मनाने साधा पण प्रेमळ, नात्यांचा आदर करणारा हवा. तुम्हाला माझी जितकी काळजी आहे ना तितकीच काळजी करणारा हवा. निर्व्यसनी हवा, छोट्या छोट्या गोष्टीत गंमत शोधणारा हवा. थोडक्यात समाधानी असावा, अगदी माझ्या बाबासारखा. आई, आई, अक्का, आई, आई, खबरदार, मला आई म्हणायचं रे, सांगून ठेवते. चार चौघात स्वतःच्या आईचं पितळ उघड करताना तुला लाज नाही वाटते का कार्टे? आई, अगं ते सगळं जाऊ दे, खूप मोठा गोळ झालाय. आता कोण मेलं? मुकुंद दादा. काय? अगं म्हणजे मुकुंद दादा कुठे आहे? का कुठे म्हणजे काय? आयसीयू मध्ये तो नाही येतो आयसीयू मध्ये. तू मीडियावाल्यांच्या बरोबर बोलायला खाली गेली होतीस ना, त्यानंतर मी फक्त 5 मिनिटासाठी वॉशरूमला गेले होते. त्याच्यानंतर परत येऊन बघते तर मुकुंद दादा नव्हता तिथे. हे हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय नर्स काय सगळे झोपले होते की काय? का तू आता मूर्खा सगळं तोंड काय बघत बसलीस? चल बघूया कुठे गेलाय तो. अरे माझा कर्मा, आता मी कुठे जाऊ, कुठे शोधू माझ्या लेकराला? आता कुठे सुखाचे 4 क्षण येणार होते तर त्यात हे असं. ते गेलं असेल माझं लेकरू, कुठे शोधू मी त्याला? रश्मी, रश्मी, बाहेर आपल्या मुकुंदबद्दल एवढं रान पेटलंय, कुणी त्याला पळवलं तर नसेल ना? नाही. झालं मॅडम, छान दिसतंय.
तू तू का आलीस परत? तुला एक प्रश्न विचारायला. कुठला प्रश्न? मोहिनी, का करतेस तू हे सगळं? तुला लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतोय का? मला सांग, काय अर्थ आहे अशा लग्नाला जिथे तुझी जवळची माणसं उपस्थित नाहीये? अगं, तयारी करून द्यायला आई नाहीये, कन्यादानासाठी बाबा नाहीये, धावपळ करायला आत्तू नाहीये आणि करवली म्हणून मिरवायला दी नाहीये. मग कोणासाठी करतेस हे लग्न? मी का? याच माझ्या माणसांच्या भल्यासाठी. तू आता ज्यांची नावं घेतलीस ना, ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे. आणि त्याच माझ्या माणसांना जर मला परत मिळवायचं असेल ना, तर हे लग्न मला करावंच लागेल. अच्छा, म्हणजे हे लग्न एक सौदा आहे. तर तुझं प्रेम बिन नाही आरकेंवर? मोहिनी, इतकं सोपं नसतं ग. ज्याच्यावर आपलं प्रेम नाहीये त्याच्यासोबत आयुष्य काढणं सोपं नसतं. प्रेम आहे म्हणूनच तर त्यांनी दिलेली अंगठी मी स्वीकारली. आणि माझ्या हातली तूच ना? मग तुला एवढंही जाणवलं नाही की माझं किती प्रेम आहे आरकेंवर? हो, माझं प्रेम आहे आरकेंवर. म्हणूनच तर पोलिसांसमोर त्यांचं नाव घ्यायला मला इतका त्रास झाला. आहे माझं प्रेम त्यांच्यावर, म्हणून आज त्यांना वाचवायला मी हे लग्न करते. आणि माझ्या एका निर्णयामुळे माझी माणसं त्या प्रतापरावाच्या तावडीतून सुटतील आणि माझा राघव त्या दीपाच्या तावडीतून सुटेल. मिळालं उत्तर? हा नेकलेस घालू मॅम? मॅम, हा नेकलेस घालू ना? हा तुमच्या अटायरवरती अगदी छान दिसेल. पाणी आहे? हा मॅम. चल ना लवकर, पटापट. मॅम घालू? हां. कम इन. मॅम, बाहेर मीडियाची लोक आली आहेत. तुमचा ब्रायडल मेकअप सुरू असतानाच त्यांना तुमचा बाईट हवाय. 2 मिनिटं घेतील फक्त. इफ यू डोंट माइंड मी ठीक आहे पाठव. लगेच. दीपा, किती गोड दिसतेस. किती छान. अजिंक्य, हे तुझ्यासाठी. थँक्यू. राघव कुठे आहे? अगं, मी तुला फोनवर म्हटलं ना, तो येतोय त्याच्या टीम बरोबर. आणि तुला माहिती का काय झालं? तू दिलेला वेडिंग कॉस्ट्युम त्याला खूप आवडला. मी म्हटलं दीपाच्या कुठल्या तरी टेलरनी केलाय तो, तर तो म्हणाला टेलर काय म्हणतेस, पॅरिसचा फॅशन डिझायनर आहे तो. काळजी करू नकोस, तो येतोय. त्याने बंटीला प्रॉमिस केलंय की आजच लग्न होणार आहे. 1 मिनिट. आणि बंटी कुठे आहे? बंटी आत्ता आमच्या पाठोपाठच आला ना. बंटी इथे आहे? हो. दीपा, बंटी, मॅनेजर, इकडे इकडे. हां मॅम, बोला ना. आत्ताच्या आत्ता जाऊन बंटीला घेऊन ये. हो, लगेच बोलू. हॅलो. हॅलो मॅम, यू आर लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का तुमच्या अटायरबद्दल? दीपा मॅडम, काय झालं? आय गिव्ह यू वन रिस्पॉन्सिबिलिटी.
राघवला न घेता कसा आलास तू इथे? आर के सरांनीच सांगितलं होतं. म्हणजे आर के सर म्हणाले की पुढे जाऊन वरातीचं काय ते बघ म्हणून. Then where the hell is राघव? आर के सर अर्ध्या तासापूर्वीच निघालेत. पण तुमच्या घरापासून तर इथे पोचायला फक्त 20 मिनिटं लागतात. मग राघव कुठे आहे? मग राघव अजून का नाही पोचलाय? गेलाय कुठे राघव? तू बघत काय बसलायस? त्याला कॉल कर, पहिले कॉल कर, विचार त्याला कुठे आहे. अँड पुट इट ऑन स्पीकर. स्पीकरवर टाक, मला ऐकायचंय. आईसाहेब सरांनी फोन कट केला. इडियट, तू लाव ना परत मग फोन. हो मी कीप ट्राय. प्रयत्न करतो. अहो सर बस झालं आता. काय करताय सर हे? काय बटणं उलटी सुटी लावली सर तुम्ही? सर बस झालं आता. अहो स्वतःला सावरा, आता तुमचं लग्न आहे आज. अहो सर गुरुजीने बोलवलेलं आहे. बरोबर आहे. हो सर, चला निघूया सर. त्याआधी अहो सर बस झालं सर. सर कशी हालत झाली तुमची सर. सर रेडी आहेत का ते? हो सर, निघूया चला. सर सर बस झालं सर. अहो सर बस झालं सर, गुरुजी बोलवत आहेत. अहो सर बस झालं सर. सर चला निघूया सर. सर वाट बघताय सर्व. रिझर्वला पाहिजे ना थोडी. सर चला निघूया. रेडी आहे? हां सर. ओके. निघ मग आता. आणि ते मोहिनीचे ते स्टाफ ते 3 मोहिनी, त्यांनाही सांग गेट लॉस्ट. शांत होतो आधी. हे बघ राघव येईल. हा अजूनही वेळ गेलेला नाहीये. मुहूर्ताला खूप वेळ आहे. दीपा दीपा मॅडम प्लीज आम्हाला समजेल का इथे नेमकं काय चाललंय? मार्केसर लग्नाला येणार आहेत की नाही? दीपा मॅम, नक्की प्रकरण काय ना? दीपा मॅम कुठे राघव? राघव कुठे आहे? बोल. मी माझ्या सगळ्या सोर्सेस कडून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सरांचा काहीच पत्ता नाही आहे. आणि मगाशी रिंग तरी वाजत होती, पण आता नॉट रिचेबल. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज आत्ता बाहेर जाता का? हां आम्हालाही अजून हे जे काही झालं आहे ना ते क्लिअर नाही आहे. आम्हाला अपडेट्स मिळाले ना की मी लगेच स्वतः तुम्हाला कळवते. ओके प्लीज प्लीज. थँक्यू. आत्ताच्या आत्ता त्याला शोधून काढायचं आणि इथे इथे माझ्या समोर आणून उभं करायचं. At any cost. Go. Go. आता नाही म्हणजे
मुद्दामून करतोय का हे सगळं तो? हा मुद्दामून करतोय ना? मुद्दामून करतोय तो. मुद्दामून करतोय. मी सोडणार नाहीये त्याला. दीपा तू शांत हो. काही सोडणार आहे मी त्याला. दीपा काय चाललंय तुझं? कशी वागतेस? बास झालं. खूप झालं. दीपा शांत हो तू. सगळे मीडियावाले जमलेत, अख्खी इंडस्ट्री इथे आली. काय उत्तर देणार आहेस तू? डोंट यू डेअर टू टीच मी एनिथिंग. तुमच्या मुलाला आत्ताच्या आत्ता इथे घेऊन या, नाहीतर ना मी. नाहीतर काय? सगळं तुझ्यासाठी करते मी, कळतंय? हो ना? ते प्रूव्ह इट. प्रूव्ह करा मला हे सगळं. माझा विश्वास बसेल असं काहीतरी करा. प्लीज गो आता. तुझ्याकडून काही होत आहे का बघ. तुझे सोर्सेस वापरून बघ काही होत आहे का. जा गो. हो. गुरुजी रेडी बसा. हे हो. वास कुठून येतोय? अरे देवा, तुम्ही दारू पिऊन आलात? गुरुजी अहो ते दारू थोडं हे प्रेशर आहे ना म्हणून थोडीशीच घेतली. काय प्रॉब्लेम नाही होणार. तुमचं झालंय लग्न? तुम्हाला आलं होतं का मग प्रेशर लग्नात? आठवण्याने खूप वर्ष असतील. भावना एकदम फुल हे भावना खऱ्या आहेत गुरुजी. सिनेमात खूप वेळेला केलंय हे सगळं, तरी थोडं आता खरं आहे प्रेशर आलं म्हणून ते थोडी घेतली. काय प्रॉब्लेम नाही. ओके. अहो पण विधी तुम्हीच करणार. ॲडव्हान्सचे पैसे दिले ना तुम्हाला? हां पूर्ण दिले ना पैसे? तुम्ही करा का विधी. आता माझी वाईफ, माझी बायको ती येण्याआधी तुम्ही ते मंत्र सुरू करा पटकन. हां चालू करू आपण. करतो सुरू, पण अंतरपाठ धरायला कोणी आहे का? नाही. अहो करवली तरी आहे का? बरं कन्यादानासाठी माता पिता जेल कोणी नाही गुरुजी. सगळे फुटवले बाहेर. अहो कान पियाला भाऊ तरी आहे का? ना कोणीच नाहीये. कोणी नाही. ओनली यू, मी अँड माय वाईफ. माय पॉइंट इज हे होल मॅरेज लग्नाच्या सगळ्यामध्ये हे लग्नामध्ये काय सगळ्यात महत्वाचं आहे? पस्तसरी सप्तपदी. तेच बोललं ना. ते महत्वाचं आहे ना. ते फेरे, मग ते वचन, हां ते तेवढंच करायचं आपल्याला. काय कोणाची गरज नाही. तुम्ही आत नाही. तुम्ही बाकी सगळ्यांना इथनं फुटवलंय. फक्त तुम्ही, यू आर द ओनली वन. हां तुम्ही करा सगळं. असं काय बघता आहे सुपरस्टार तुमच्यासमोर कोपरापासून हात जोडतो. कोपऱ्याला नाही होणार हे. नमस्कार आहे. तुम्ही एकच करा आता. माझी बायको रेडी झाली असेल, तिला घेऊन येता का? ठीक आहे, तुम्ही बसा अगोदर पाटावरती. मी बसलोच आहे. तिला पटकन घेऊन या फक्त. बरं ठीक आहे, बसलाय तुम्ही. हां आणतो मी तिला. हो पटकन आहे. आपल्याला मुहूर्त काटायचं आहे आपल्याला. हां बसा तुम्ही, बसा. हो आहे मी. ओके या तुम्ही बसा. हां या बसा बसा. मी बसलो. आणतो मी त्यांना, आणतो. मुहूर्त टळला नाही पाहिजे. हां गुरुजी.